रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 29 जूनला म्हणजे सोमवारी आलेली आहे वटपौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मात सुवासिनीसाठी वटपौर्णिमा हे व्रत अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र मानले जाते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी महिला या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात. हे व्रत दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला केलं जातं. मात्र 2026 मध्ये अधिक ज्येष्ठ मास आल्यामुळे वटपौर्णिमेच्या तारखेबद्दल महिलांना मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. पौर्णिमा तिथी 28 जून की 29 जून या दोन तारखांमध्ये विभागून आल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ 28 जून 2026 वार रविवार या दिवशी सकाळी 8:35 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 29 जून 2026 सोमवारी सकाळी 8:48 होणार आहे. उदय तिथीनुसार आणि पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमेचं व्रत 29 जून वार सोमवार या दिवशी केलं जाणार आहे. पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते आणि त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचं व्रत केलं जातं. हे वटसावित्रीचं व्रत सर्व स्त्रिया अगदी श्रद्धेने, मनोभावे, आनंदाने आणि उत्साहाने करत असतात. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असताना किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून काहीतरी कळत नकळत चुका घडत असतात, ज्या की आपण केल्या नाही पाहिजेत. आपल्या हातून न कळतपणे या चुका घडत असतात आणि ते आपल्याला समजत नाही. पण आपण अशा चुका जर केल्या तर आपण केलेल्या व्रताचं आणि पूजेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि त्या पूजेचा कोणताही फायदा होत नाही. तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत आणि हे 99% महिलांना माहीत नाही. तसेच या वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी जे काही चुका सांगणार आहे तर त्या चुका तुमच्या हातून घडल्या तर तुम्हाला या व्रताचं पूजेचं कोणतंही फळ हे प्राप्त होणार नाही. पण या चुका जर तुम्ही अजिबात केल्या नाही तर नक्कीच पूजेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळेल. आता या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमा हा सण आपल्या सौभाग्याचा सण आहे आणि हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे वटपौर्णिमेची किंवा वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला या दिवशी पूर्ण साज शृंगार जो आहे तर तो करावा लागणार आहे. म्हणजे या दिवशी आपल्या कपाळावरती कुंकू किंवा टिकली, गळ्यात मानेचे मंगळसूत्र, हातामध्ये हिरव्या बांगड्या, हिरव्या काचेच्या बांगड्या, पायात जोडवी हे बेसिक अलंकार जे आहे ते असणं खूप महत्त्वाचं आहे. आजकालच्या फॅशनच्या युगामध्ये आपण असं काही घालत नाही, पण अशा पवित्र दिवशी किंवा सणावाराच्या दिवशी आपल्या हिंदू परंपरेनुसार छान नटून थटून पूजा केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमा हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं व्रत आहे आणि जे सौभाग्य अलंकार आहे तर ते आपल्याला अंगावरती या दिवशी असणं खूप गरजेचं आहे. सौभाग्य अलंकार न घालता शक्यतो पूजा अजिबात करू नका. त्यानंतर पुढची चूक आहे तर ती म्हणजे बऱ्याच महिला, जवळपास 80% महिला ही चूक करत असतात. ती म्हणजे जेव्हा आपण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतो, पूजा केल्यानंतर आपण 7 किंवा 21 फेऱ्या मारत असतो किंवा प्रदक्षिणा घालत असतो तर त्यावेळी आपण त्या झाडाला धागा गुंडाळत असतो. तर ती प्रदक्षिणा झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया तो धागा जो आहे तर तो तोडून घेतात आणि उरलेला धागा घरी घेऊन जातात. मात्र तसं तुम्हाला अजिबात करायचं नाही. जो काही दोऱ्याची रीळ असेल फेरे मारून झाल्यानंतर तो दोऱ्याचा रीळ जो आहे तर तो तिथेच तसाच झाडाला अडकवून ठेवायचा आहे. तो तोडून बाकीचा उरलेला धागा आपल्याला घरी घेऊन यायचा नाही. त्यामुळे घरी घेऊन जाताना 7 फेरे आपले पूर्ण होतीलच एवढाच धागा घेऊन जावा आणि म्हणजे जेव्हा उरलेला धागा घरी आणण्याची वेळ येणार नाही. आणि जरी जास्त धागा राहिला तरी सुद्धा तो तोडायचा नाही. कारण पौर्णिमेचा जो दिवस असतो म्हणजे वटपौर्णिमेचा जो दिवस असतो तो अत्यंत पवित्र आहे. या दिवशी आपण आपल्या सौभाग्यासाठी पूजा करत असतो. नवरा बायकोचं हे अतूट नातं राहण्यासाठी आपण ही पूजा करत असतो. म्हणून हा धागा जो आहे तर तो तोडायचा नसतो. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून आपण 7 फेरे मारून हा धागा जो आहे तर तो झाडाला गुंडाळत असतो आणि म्हणून ही एक पहिली चूक तुम्हाला आवर्जून
टाळायची आहे. यानंतरची पुढची चूक म्हणजे बघा, शहरामध्ये वडाचं झाड जे आहे तर ते जास्त करून पाहायला मिळत नाही. तर बऱ्याच स्त्रिया काय करतात की वडाची फांदी घरी आणतात, लावतात आणि त्याची पूजा करतात, पण हे अजिबात योग्य नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करताना कधीही त्याची फांदी तोडून घरी आणून पूजा करू नका. त्यामुळे झाडाला हानी होते आणि झाडाला इजा न पोचवता थेट वडाच्या झाडाजवळ जाऊनच पूजा करायची आहे. जर आपण घरी फांदी आणून त्याची पूजा केली तर कुठेतरी या पूजेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. एवढंच नाही तर या दिवशी अनेक उपायसुद्धा केले जातात. तर बरेच जण या दिवशी या झाडाची पानं तोडतात काही उपाय करण्यासाठी, पण असे कृत्य जे आहे तर ते आपल्याला अजिबात करायचं नाही. आपल्याकडून वडाच्या झाडाला कोणतीही इजा होणार नाही, कोणतीही हानी होणार नाही, असं काही आपल्याला करायचं नाही. त्यामुळे जर तुम्हाला काही उपाय करण्यासाठी या झाडाची पानं फांदी लागणार असेल तर खाली गळून पडलेली असतील तर ते तुम्ही घेऊ शकता. या व्यतिरिक्त या झाडाची पानं किंवा फांद्या ज्या आहेत तर त्या अजिबात तोडायच्या नाहीत. जर तुम्ही कळत नकळत असं केलं तर आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ मिळणार नाही. केलेल्या व्रताचं पूजेचं काहीही उपयोग होणार नाही. कारण वटवृक्ष हा खूप जास्त पवित्र वृक्ष आहे. त्याला दीर्घायुष्य असणारं वृक्ष असं देखील मानलं जातं. म्हणजे सगळ्यात जास्त आयुष्य या वृक्षाला आहे आणि म्हणूनच अनेक देवी देवता या वृक्षामध्ये वास करतात. वटवृक्ष हा शिवरूपी आहे आणि वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. याला सावित्री मातेचं रूप देखील मानलं गेलं आहे. म्हणून झाडाची फांदी पानं तोडणं या दिवशी शास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं मानलं गेलं आहे. आणि या दिवशी जर तुम्हाला खरंच कुठेतरी वडाचं झाड नाही भेटलं तर घरीच तुम्ही एखाद्या पेजवरती, A4 शीटवरती किंवा एखाद्या कागदावरती वटवृक्षाचं झाड काढा आणि त्या झाडाचीच तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालेल. पण चुकूनही घरी वटवृक्षाची फांदी आणून तुम्ही पूजा करू नका. जर आपण अशी फांदी तोडली तर त्याचा प्राण हा संपलेला असतो आणि नंतर त्याची पूजा करून काहीच उपयोग जो आहे तर तो होत नाही. आपल्या शास्त्रानुसार ते ग्राह्य धरलं जात नाही. त्याचबरोबर तुम्ही वडाचं जे झाड मिळतं, सध्या नर्सरीमध्ये वडाचं झाड देखील उपलब्ध असतं, ते झाड तुम्ही घरी घेऊन येऊ शकता आणि ते तुम्ही कुंडीत लावू शकता. कुंडीत वृक्षारोपण करून त्यानंतर बऱ्याच स्त्रिया मिळून तुम्ही त्या वडाची झाडाची पूजा जी आहे तर ती करू शकता. असं केलं तरी देखील चालेल, परंतु झाडाची फांदी तोडू नका. एक तर चित्र काढून तुम्ही पूजा करा किंवा खुद्द वडाचं झाड जे आहे तर जे रोप आहे तर ते आणून तुम्ही घरामध्ये रुजवून त्याची पूजा केली तरीसुद्धा चालेल. या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत. कारण हे रंग जे आहेत तर ते कोणत्याही पूजेमध्ये अशुभ जे आहेत तर ते मानले जातात. त्याऐवजी तुम्ही लाल, पिवळा, हिरवा यासारख्या शुभ रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत. पण चुकून ही निळा रंग, काळा रंग, पूर्ण पांढरा रंग या 3 रंगाच्या साड्या आवर्जून तुम्हाला टाळायच्या आहेत. तसेच या दिवशी आपल्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या, निळ्या रंगाच्या, काळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपल्याला घालायच्या नाहीत. हे 3 रंग सोडून तुम्ही इतर कोणतेही रंगाच्या बांगड्या किंवा कपडे जे आहेत तर ते घालू शकता. तसेच या दिवशी मनामध्ये नकारात्मक विचार आणू नका. पती किंवा पत्नी, घरातील इतर व्यक्तींशी भांडणे करणे किंवा कठोर शब्द वापरणे, वादविवाद आवर्जून तुम्हाला टाळायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कांदा, लसूण किंवा मांसाहाराचे पदार्थ आवर्जून टाळायचे आहेत. कांदा, लसूण, मांसाहार हे सेवन जे आहे तर ते या दिवशी करायचं नाही. पूर्णपणे या दिवशी सात्विक आहार ठेवायचा आहे. उपवास सोडण्यासाठी तुम्ही जे काही पदार्थ बनवणार आहात त्यामध्ये कांदा आणि लसूण हा तुम्हाला वापरायचा नाही. बऱ्याच स्त्रिया काय करतात की पूजेची काही गडबड असते, वडाच्या झाडाला सूत किंवा कच्चा धागा गुंडाळताना 7 प्रदक्षिणा न करता चुकून 5 किंवा 6च करत असतात. परंतु असं अजिबात करू नये. कोणतीही काही पूजा करताना करू नका. अगदी सावकाशपणे तुम्हाला 7 फेरे जे आहेत तर ते पूर्ण मारायचे आहेत. त्याचबरोबर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी कुणाची ओटी भरू नका, कुणाकडून ओटी भरून देखील घेऊ नका. गर्भवती स्त्रियांनी फक्त वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणं हे वर्ज्य मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला फक्त वटवृक्षाची पूजा करायची आहे. वटवृक्षाला प्रदक्षिणा घालायची नाही, तसेच कुणाची ओटी भरायची नाही किंवा कुणाकडून आपली ओटी जी आहे तर ती भरून घ्यायची नाही. कारण की वटवृक्षाची पूजा झाल्यानंतर स्त्रिया एकमेकींची आंब्याने आणि गव्हाने ओटी भरत असतात, परंतु गर्भवती स्त्रियांनी कुणाकडून आपली ओटी जी आहे तर ती भरून घ्यायची नाही. तुम्ही देखील इतर महिलांची ओटी जी आहे तर ती भरायची नाही. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या नाहीत. अशा स्त्रियांनी फक्त झाडाचीच मनोभावे पूजा करायची. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या राहणार आहेत. पुढच्या वर्षीपासून तुम्ही मात्र सगळं काही करू शकता. त्याचबरोबर या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना जितकं झाड मोठं असेल तेवढं अतिशय उत्तम. बऱ्याच वेळा काय होतं की अगदी काही छोटंसं रोपटं आपल्या घरामध्ये असतं आणि बरेच जण या दिवशी बाजारातून एखादं छोटंसं रोपटं घेऊन येत असतात
आणि त्याचीच पूजा करत असतात. पण असं करू नका, जेवढं झाड मोठं असेल तेवढं चांगलं मानलं जातं. या दिवशी मोठ्या झाडाची पूजा मनोभावे करायची आहे, कारण त्याच्या पूजनाने आपल्या निसर्गाच्या जवळ जास्त जाता येतं. कारण झाड लावणं जितकं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा जोपासणं किंवा ते वाढवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. सर्व वृक्षामध्ये वटवृक्षाचं आयुष्य आणि पारंब्या विस्तारही खूप मोठा होतो. अशा वटवृक्षात असणाऱ्या ब्रह्मा सावित्रीच्या या देवतांचे पूजन करून मला व पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले यांची प्रगती होऊ दे, प्रपंच हा विस्तारित व संपन्न होऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला या वटवृक्षाला आवर्जून करायची आहे. अशी ही प्रार्थना या व्रताच्या संकल्पात केली जाते, कारण सौभाग्य नको असं म्हणणारी स्त्री भूतकाळातही झालेली नाही व भविष्य काळातही होणार नाही. आमचा संसार उत्तम व सुखाचा व्हावा, मुलांचे घराचे गोकुळ व्हावे आणि आनंद मिळावा असं कोणाला वाटणार नाही. प्रत्येकाला हेच तर हवं असतं. हाच तर व्रताचा हेतू आहे. तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संतती प्राप्त व्हावे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर 29 जूनला राहुकाळ हा सकाळी 7:41 सुरू होणार आहे, तर तो 9:22 संपणार आहे. तर आपल्याला 8 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत म्हणजे साधारण 1.5 तास कोणतीही पूजा करायची नाही. या काळामध्ये व्रताचा संकल्प करू नका किंवा वटवृक्षाची पूजासुद्धा करू नका. बऱ्याच वेळा काय होतं की अनेक स्त्रियांना सकाळी ऑफिसला जावं लागतं, त्यामुळे अनेक स्त्रिया सकाळी लवकर उठून वटवृक्षाची पूजा करतात. त्यानंतर त्यांना ऑफिसला जाता येतं. पण या दिवशी राहुकाळ हा सकाळीच आहे, त्यामुळे तुम्हाला 8 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत कोणतीही पूजा करता येणार नाही. तर हा राहुकाळ जो असतो, तर त्या राहुकाळामध्ये कोणतीही पूजा किंवा सेवा आपण केलं तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला पूजा करायची असेल तर सकाळी 8 वाजण्याच्या अगोदर करा, नाहीतर मग 9:30 वाजल्यानंतर तुम्ही पूजा करू शकता. तर हे जे काही नियम आहेत तर ते तुम्हाला यंदा वटपौर्णिमेला आवर्जून पाळायचे आहेत. प्रत्येक महिलेने या नियमांचे पालन जे आहे तर ते करायचं आहे, कारण वटपौर्णिमा हे व्रत जे आहे तर ते सर्वश्रेष्ठ मानलं जातं. म्हणून आपण प्रत्येक स्त्री या दिवशी व्रत करून वटवृक्षाची पूजा ही करत असतो. तर या दिवशी आपल्या पतीचे औक्षण करून आपल्या पतीच्या पाया आपल्याला पडायचा आहे, पतीचा आशीर्वाद घ्यायचा आहे, कारण की हे व्रत आपण पतीसाठीच करत असतो. आणि या दिवशी मुख्य म्हणजे सगळ्या महिलांनी आपल्या पतीशी भांडण, वादविवाद, तंटा हे करणं टाळायचं आहे. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.